राम राम मंडळी. अँकरिंग राम राम मंडळीचं तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलचं नाव आहे रोहित करतोय व्लॉग. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कॉलेजमध्ये आणि आता आज आहे ॲन्युअल गॅदरिंग आपल्या कॉलेजचं. इथे मी आणि ऋषा करणार आहोत अँकरिंग. मी कुर्ता घातल्या व्यवस्थित पद्धतशीर आणि आपला ऋषा पण आहे माझ्यासोबत. एक दोन परफॉर्मन्स फक्त मी नाही, आपला हा नाही आहे, तर भीती वाटते मला. नाही, तुला भीती वाटत असेल तर त्यांना सांग की मला जमणार नाही, मला नवीन मी पण. अच्छा, ते करू. काय करतील मग? ते करू शकतील, नाही तर तू कर. इथे तुम्ही बघू शकता सूरज, दीपेश, ऋषिकेश. ईश्वर कुठे? ईश्वरचा परफॉर्मन्स आहे, फक्त कॉपीराईट नाही पडली पाहिजे त्या गाण्याला, नाही तर लफड होईल. हे मग लॉकून काढणार मी जर तिकडे गेलो तर अँकरिंगला. अरे दादा, आमच्या वेलीतून असणार आहे. अरे मीच करणार तुमचं आहे. दुसरा कोणतं काढत. लेट्स गो गाईस. इथे ऋषिकेशचा मेकअप होतोय गाईस. भावना तुझा चष्मा कुठे आहे? पुढे या ब्लॉग मध्ये मेकअप आणि बॅक बिहाइंड द सीन जास्त आहे. वो रेबैन वाला इसका है क्या? मेरा है. नहीं, इसको नहीं. काय फाउंडेशन है ना? अच्छा, मॉइश्चरायझर. ओके, ये वाला एक्स्ट्रा है. हाँ, स्वयं मेरे को चाहिए. चलेगा. अच्छा दिख रहा है. हाँ, फेंकना मत बस. हाँ, ईश्वर हा चष्मा बरोबर वाटतो. ओके ओके ओके. कडक फाउंडेशन असं नको रे, मला बघू दे. चेक गाइस, ब्युटी चेक, ब्युटी चेक, ब्युटी चेक. ही ब्युटी कुठून आली आता? हे तू का नाही टिक्का लावला? ईश्वर त्याला बोललो होतो मी. त्याचा हा हे बघ. बघ तू देते. अरे चष्मा बघ. अरे मला घे. जय श्रीराम. ह्याची फाटली. गाईज मेकअप चालू आहे माझा. प्राजक्ता ताई आमचे मेकअप करते. प्राजक्ता दिसते का तू? प्राजक्ता ताई आमचे मेकअप करतात आणि मला आता मॉइश्चरायझर लावलेलं, त्यानंतर आता फाउंडेशन लावणार आहे. आणि माझी अँकरिंग आहे, पण मला एवढी भीती वाटते ना तिथे, आई शपथ खरं सांगायचं जाम भीती वाटते. लेट्स गो. कसं काय होतंय? लेट्स गो गाईज, लेट्स गो, लेट्स गो. जय श्रीराम. 1 2 3 4. तिथे एक पोरगा आहे, जो पोरगाचे एवढी ना असं नाचणार आहे. लास्टचा गाणं, साऊथचा गाणं तेव्हा फक्त बघा तुम्ही. गाईज, लेट्स गो गाईज. चष्मा परफेक्ट राव. यो शाबाश. मस्त मस्त मस्त. ईश्वरने कोरिओग्राफ केलं म्हणल्यावर खतरनाकच केलंय. भारी वाटतायत रे. ये फक्त एनर्जी दाखव, एनर्जी टाका नंतर. मी येऊ?
दीदी डिक्टेटर हा 100%. अच्छा आता यांचं आहे का? पाचशा डान्स परफॉर्मन्स चालू आहे आणि मला भीती वाटते इथे काय माहित का. लेट्स गो. ये ब्रो. खतरनाक. संपला. आणि हर्षाली भोसले जे आपल्या सेट मधून रंगमंच पेटवायला आणि ते काय बोलायचं पण जोरदार काय बोलायचं होऊन जाऊ दे. थोड्या वेळाने तुम्हाला मजा येणार आहे भाई. काय माहिती कसली मजा येणार आहे ना. 100% आमच्या प्रेरणास्थान मॅम आहेत. आम्हाला आता जरा म्हणजे आशीर्वाद घ्या. अच्छा मॅम तू नका रे हा काय नेहमी चला मोर्या एक आलेली आहे आता. मेघ काय बोलते. आईच्या येऊ दे जरा आवाज येऊ दे. ऐक ना मेघ मी अँकरिंगला याच्यानंतर त्याच्यानंतर भीती वाटायला लागली थोडी. मला भीती वाटायला काय होतंय काय माहिती. मी आलोय विदाउट प्रिपरेशन. सकाळी मला बोलले अँकरिंग कर चालू की. ओ पाटील थांबा थांबा Let's go, guys. पूर्ण 1 वर्षानंतर आलो असं. हा 1 वर्षानंतर डायरेक्ट. रेग्युलर असतोय हा. बाकी मग कसे चालले लाईफ. 9.20. अच्छा लगा. माय सिस्टर फायनली मिली है. इतने दिनों बाद वो मिली. 1 वर्ष नंतर. एक वर्ष आला. हमको दिखता रहता था ईश्वर और दीपेश, तुम्हें नहीं मिले आता बॅकस्टेज देखेंगे. बैक स्टेज. चलो गाइस बैक स्टेज आते हैं. आमचे बीएससी कम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी वेगात चालवून लावते. सावकाश. तुम्हारे क्लास के हो? अरे मैं शूट कर रहा ना उनका. हाँ आपल्या वर्ग आहे बघ. मैराल इथं दिसते ना. मैराल ए भाई ब्लॉग में टाका आणि मला ए, पाठव. नाही निघत ना. मी बुटके लोकांचा येतो गणपती बाप्पा मोरया. मोरया. कैसी है तू भाई. क्या किधर तेरे को देखा मैंने. ते देखने लायक कुछ है. तेरी मैंने यूबीकॉम. तर कसा होता परफॉर्मन्स मंडळी. अरे आवडला की नाही बोला की मंडळी. 100%. टोपी कशी वाटते आज. कडक का नाही काढू का राहू दे की नको. अरे काही कळत नाही. एक म्हणतं राहू दे एक म्हणतं नको. ते आपण ऐका हे आपण पुढं बघू. ठीक आहे. ए तुला फिरतीच्या झुल्यावर झुलायचं का. हा झुलायचं. तर मंडळी आपल्याला फिरतीच्या झुल्यावर झुलवायला येत आहे पूर्वा आणि नंदिनी कम्प्युटर सायन्स मधून. जोरदार टाळी त्यांचं स्वागत करा. अरे आपल्याला दिसतंय माग कोरोना नाचतं ते मी मला धरून बघतोय. अरे मजा येते का ना भावतो येते का नाही. आता जरा आराम करून घ्या. तर आपल्या समोर एक गीत सादर करणार आहे. गीताचा बोल आहे. 1 मिनिट. काय राव तुझा मोबाईल असं करतोय. काय करणार गरिबी आली. सिद्धांत कांबळे आपल्या समोर सादर करणार आहे चोरून चोरून बघा. मुलं बघू शकतो.
त्याला कोण करत? असं वाटतंय मजा येते पण अँकरिंग गायचं बघू कसं काय होतं. लेट्स गो. मामा व्हिडिओ नाही काढत आहे. ईश्वर नाही परफॉर्मन्स काढला. अरे परफॉर्मन्स बाकीचे पण काढू दे ना. माझ्याकडे आपण बोलतो अरे आपली अँकरिंगचे व्हिडिओ कोणाकडून भेटणार काय माहिती. तेच तर मी बोलतो नाही कोण काढायचं. अरे टाळ्या वाजवा की. ऋषाची अँकरिंग बघा. कुठून येतो आवाज इकडून? चला पुढील परफॉर्मन्स घेऊन येत आहे तेजस्विनी गायकवाड आणि त्यांच्या मैत्रिणी सादर करण्यात आहे मराठी रिमिक्स FY BA मधून. दादा दादा कोणती स्टाईल. ऐसे नाचेंगे कैसे 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 कुठला का काय हस्की डान्स. तर इथे आता आम्ही अँकरिंग वगैरे संपून जरा म्हणजे परफॉर्मन्स चालत त्यामध्ये ब्रेक घेतला. सानिका गायकवाड अँड ग्रुप ज्युनियर कॉलेज अंबाबाई गोंधळाला ये. गोंधळाचा डान्स होता तो झाला काय अजून तेच करायचं ना. तो गाईज कसा वाटला स्वीटी तेरा ड्रामा? आवडला का नाही? आवडला का? हा. तर पुढील आपल्या समोर एक गीत सादर करणार आहे दिवेश आणि सलोनी. गाणं आहे धडक मधलं. तर जोरदार टाळ्या होऊन जातं दोघांसाठी. बघूया कसे परफॉर्म करतात. अरे टाळ्या वाजवा ना. धडक 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 धडक. ऑल क्लब गोज फॉर सलोनी. सलोनी सलोनी येस. धन्यवाद. या हे स्वयं नाही स्वयं तू नाचलाय ना. आई शपथ एक नंबर स्वयं नाचला भाई. खतरनाक. फक्त ना तुला तुझा परफॉर्मन्स ना फर्स्ट इयर सेकंड इयरला पण बघायला भेटायला पाहिजे होता. लास्ट इयरला एकदाच नाचला झालं संपला विषय. सर्वांचा आभार मानायचा. परफॉर्मन्स वापस देखना. मी या ठिकाणी आपल्या स्वयं कमॉन स्वयं लेट्स बिगिन. परत एकदा स्वयं. परवा साहेब या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रम जे तुझा होईपर्यंत performance राहिले आम्हाला मार्गदर्शन केलं आपण त्यांचा आभारी मानतो. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दयानंद गायकवाड साहेब यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. ईश्वरच्या डान्सला काय पोरी रिॲक्शन देत होता आईच्या गावात. तुझा व्हिडिओ काढला माहिती का पोरीने सर्वात लाडके उत्कृष्ट कार्यक्रम काल आणि आज साजरा झाला. काय जादूगर भाई काय नाही एंड मोमेंटला टाकलं मला. अरे प्रथमेश ईश्वर मागून ऐकू होतो पार्किंग मधून तुम्ही पण दोघांनी खूप छान केला. मला आवडलं दोघांचं ऐकून. चालू आहे. हे मागचा फ्लॅशबॅक आठवतो रोनक पडलेला गटरात. और ऋषिकेश जो सोया था ना वो पेड़ के नीचे सोया था. उस पेड़ के नीचे वहीं पे सोया था. कुठे गटर नेमका इथं जातो होता राहिला होता. और गाइस सूरजने वाचवलेला. और गाइस वो ये गटर में गिरते हुए और हम बहुत जोरों से हंसते हुए बहुत टेंशन में होते ना. एकदम नाले होतो. हे चल ऋषी जायचं का? कलर उचलत नाही. ईश्वर
ईश्वर एक मिनिट हे ईश्वर या बाजूला तू आर्यन सांगा बरं तू किसले आता भाई आज वो जिसके लिए आए थे वो दूर मालूम आहे ना मला नाही मालूम मला नाही मालूम मी सांगतो तुला नंतर काय दीपेश मला काही समजलं जाऊ दे आपण बसूया आता बसावं लागेल अरे थंड प्यायला ठिकाणी लागायचं प्लीज प्लीज कोणती बघते पाणीपुरीचा विषय चाललाय भांडणं बिंडणं झाली तर ऋषा आता चाललाय पाणीपुरी घ्यायला येस नाही तर चल माहिती नाही भेळ घ्यायची मध्येच पाणीपुरी मध्ये काय घ्यायचं फार संघर्ष केल्यानंतर आम्हाला कळालेलं काय खायचं Yeah. तिथं बघा अब हम आए हैं पानीपुरी खाने ही थोडी म्हातारी झाल्यासारखी वाटते क्या जरा. खाना है ए, आप बोल आता ती कुठला तो पिक्चर बघायला गेलो थम्मा मधली ती हिरोईन ती नाही का डायलॉग मारतात ते काय त्यांचं ते भूत आल्यावरती होतं त्यांचं तसा विषय guys, अब हम आए हैं पानीपुरी खाने अजून एक राहायचा आहे सूरजनी काल लुंगी घातल्या त्याचा कुठला तरी डाळ हे पण तुझे घरातले नाही भेटले रे बघायला आम्हाला चल चल इसके पापा दिखे हमको चल घरी आता नको आता घरी मी जातो माझ्या घरी मी जातो माझ्या घरी अरे हा थंड थंड आणलाय तू एक एक हे घे पाणी तुझं आहे कोच माझ्या काय पाणीपुरी खूप दिवसाने खाल्ला अरे मी गेलो मी तुम्ही चहा घेशाल सगळे ना तर मी तिला विचारायला गेलो तिला विचारायला म्हणजे झाला झाला का ना तर म्हणलं जाऊ दे मी फोन लावला तुम्हाला तुला सांगू का लेट्स गो गाइस तर मोहित्यामध्ये भरून मोहिते यू आर द गोटेड एडिटर 2 प्लेट खा चुकी हूँ मैं तुम्हारे आने के पहले भाऊ मला असं हवेत उडवशील का हा 3 2 1 उडला भेल गाइस भेल 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 गाइस पाणीपुरी सगळ्यात बेस्ट गाइस मैं इनको सबसे बोलती हूँ आज तो जरा भेटी होऊ दे. एक दिन भी अगर मैं कुछ एक्टिविटी नहीं करूँगी तो आप बताओ मेरी छुट्टी वेस्ट नहीं जाएगी हा खरंच आणि तू तुझं वय व्हायला लागला नको देऊ लय गांधी मेरी एज की लिहाज रखते हुए जरा इनको समझाइए कि जब मैं बोलूँ आओ घूमने चलो हो दे तो आओ घूमने आणि मोहित्या जर मॅकच्या घरी येत असेल ब्लॉगिंग बंद करा नाहीतर मला चाल पुढे किती लागलेली आहे मला कव्हर करायला लागले म्हणलं आता काय करणार नाही गाइस इसकी मत सुनो मुझे नहीं लगा कुछ भी मैं तुझं नाही मिसबा ना रे आपण दिलासा द्यायला चाललोय हा मॅकला मिसबा मैं वही बोली मेरा हा मेहकला कुठे केटीएम एक ऑल अरे क्लिअर मॅकचं झालं की ते सॉल्व अजून काय पाहिजे नहीं थी गाइस व्हॉट इज दिस भाई चाललं ना कंटेंट पण महत्वाचं आहे नाकात शेंबूड राहून गेला मिडल इतना भी नहीं थे मैं हे जाऊ दे त्यांना जाऊ दे ऋषावणी आणले बाय बाय त्यांना माहिती गाइस